सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका 26 वर्षीय महिला पोलीस अंमलदाराचा प्रत्यक्षपणे आणि मोबाईलद्वारे पाठलाग करून अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस नाईकविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक सूर्यवंशी, नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस नाईक आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला पोलीस अंमलदार या सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय वसतिगृह येथे राहतात. 21 डिसेंबर 2025 ते 15 जुलै 2026 या कालावधीत महिला पोलीस अंमलदार या कर्तव्यावर असताना तसेच त्यांच्या राहत्या घरी असताना आरोपी पोलीस नाईक विनायक सूर्यवंशी याने त्यांचा प्रत्यक्ष आणि मोबाईलद्वारे सातत्याने पाठलाग केला. एवढेच नव्हे तर आरोपीने त्यांना मोबाईलवर अत्यंत अश्लील मेसेज पाठवून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला पोलीस अंमलदाराने स्वतः जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात आरोपी विनायक सूर्यवंशी याच्या विरुद्ध BNS भारतीय न्याय संहिता कलम 75 आणि 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.